जे तुनी उपन्न तो हा गजानन माय बाप तो हा गजानन माय बाप ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे निमंत्रणाला मान देऊनी नरेंद्र स्वामी आले धावूनी स्वामी आले धावूनी नरेंद्र स्वामी आले धावूनी निमंत्रणाला मान देऊनी नरेंद्र स्वामी आले धावूनी नरेंद्र स्वामी आले धावूनी नरेंद्र स्वामी आले धावूनी नरेंद्र स्वामी आले धावूनी सारा हा सोळा घेऊनी सारा हा सोळा घेऊनी सारा हा सोळा घेऊनी तुम्ही जगा दुसऱ्यांना जगवा तुम्ही जगा दुसऱ्यांना जगवा दिला संदेश प्रेमाचा दिला संदेश प्रेमाचा बघा लक 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 प्रकाश पडलाय भावा भावांचा बघा लक 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 प्रकाश पडलाय भावा भावांचा लक 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 प्रकाश पडलाय भावा भावांचा लक 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 प्रकाश पडलाय भावा भावांचा आपण विचारलं तर आपण देवाला मी देव आहे मी आत्मा आहे हे विसरलेलं आहेत विसरतात कोण मन विकारामध्ये जाऊन हे सगळं विसरतात म्हणून त्या मनाला सद्गुरु माऊली काय केले सगळं त्या मनाला कुठं देव आहे देव जवळी अंतरी भेटी नाही जन्मावरी आपल्या अंतरंगात देव आहे तिथं मन घाला म्हटलं तर लक्ष घाला म्हटलं तर ध्यान करा देव व्हा ह्याला काही लागत नाही काय सांडावे लागत नाही काय मांडावे लागत नाही काही प्रकृतीचा स्पर्शच नाही असं असल्यामुळे ह्या प्रकृतीमध्ये आपण सर्वांनी नामानं रूपानं वेशानं सगळं वेगवेगळं होऊन भांडण करून हे दुःखी बनवून टाकलेलं आहेत त्यासाठी आपण ह्याला समस्या हल करण्याकरिता काय करावं लागेल काल हिमबायनी नेम भट्टी इज वन देव एकच आहे त्यांना पुकारा कसं पुकारायचं एक अल्लाह हजार नाम देवनोब्ब नाम हलवू तुम्ही अल्लाह म्हणा जिन्नेश म्हणा राम म्हणा रहीम म्हणा कोणत्याही नाम घ्या पुकारा ನಂಬಿ ನೆಚ್ಚಿ ಕರೆದರೆ ಓ ಎಣ್ಣನೆ ಶಿವನು तुम्ही बोलला तर शिव ओ म्हणतात कुठं अंतरंगात त्यालाही साक्षात्कार म्हणतात त्यासाठी काय भेद वाढतं भेद असलं तर भक्ती नव्हे तिथं वितंड द्वैतभाव उठतात ते द्वैतभाव निरसन होण्याकरिता आपण एक व्हायला पाहिजे एक कोण करतात प्रेम करतात प्रेम याने त्याला भक्ती म्हणतात तसं भक्ती कसं करावं लागेल आपण मनाला ध्यान लागलं तर मन काय करतात मन कल्पना करतात तर्क करतात इकडं तिकडं फिरतात मन जे काय चाहतात ते पाहिजे म्हणून फिरतात दुःखी होतात निकृष्ट होतात दैन्य होतात असं होऊन आम्ही दुःखी झालो असं काय करावं लागेल त्या मना संग हा सर्व संघास तोडे मना संग हा मोक्ष तत्काळ जोडे त्या मनाला थांबावं लागेल मनाला एकाग्र करावं लागेल मनाला योग करावा लागेल त्यासाठी मनाला इंचगेरी संप्रदायामध्ये उपदेश दिला सर्व जाती सर्व धर्म जगामध्ये असलेला भेदभाव सगळा टाकून दिला बघा म्हणून हे धर्मस्थापना झाला पूजा करायचं म्हटलं तर काही लोकांना येतात स्तोत्र म्हणायला म्हटलं तर काही लोकांना येतात होम हवन करायचं म्हटलं तर काही लोकांना येतात आता नामस्मरण करायला 5 वर्ष वयापासून 100 वयपर्यंत
प्रत्येक मानवाला नामस्मरण करता येतं हे स्पष्ट दाखविलेलं आहे इंचगिरी संप्रदायामध्ये. म्हणून हे इंचगिरी संप्रदायामध्ये प्रत्येकाला देव म्हणून ओळखतात. म्हणून कारसिद्धेश्वर महाराजाने मी आत्मा आहे कधी विसरू नका हे सांगत होता. हे अत्यंत स्पष्ट आहे, सत्य आहे. असा आत्मा कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, निरवय आहे, निरालंब आहे, अज्ञेय आहे, अव्यक्त आहे. आत्माशिवाय आम्ही राहत नाही. आत्म गेलं की ह्याला गाडून टाकतात, नाहीतर जळून टाकतात. म्हटलं तर सत्य कोणतं आहे? आत्म ही सत्य आहे. आत्मा कोण आहे? मी आहे. आत्मा मी आहे म्हणून असं दृढ केल्यानंतर आपल्याला हे जे काही माया आता असं दुःख हे करता येत नाही. तसंच हे उपदेश घेतल्यामुळे आपला सद्गुरू समर्थ या नरेंद्राचार्य महाराजाने जगद्गुरु बनले. कशावर? नामावर. सद्गुरूचं नामावर. नामावर कोण बनला? हे जे काय वाल्या कोळ्याने किती पाप केलं होतं व एक श्रेष्ठ संत कवी बनले. कशामुळे? रामनामामुळे. असं नाम विसरू नका, नामस्मरण सोडू नका. तुम्हाला कष्ट असलं तर, दुःख असलं तर, शांती पाहिजे असलं तर, सुख पाहिजे असलं तर नामस्मरण करत राहावं. तुम्हाला साधना पूर्ण होईल, तुमचं मन एकाग्र होईल, मनोरय होईल, सगळं तुमचं कंटक दूर होतात. तसं आपण ध्यान सोडायचं नाही, नामस्मरण सोडायचं नाही. नामस्मरण केलं तर पुण्य शरीर होतात. स्मरण ते पुण्य, विस्मरण ते पाप. असं आपल्याला हे नामस्मरणाचं गंज आता आपल्या शरीरामध्ये असलं तर हे शरीर मांसपिंड जाऊन मंत्रपिंड होऊन ह्या जगामध्ये सुख शांती समाधान मिळतं. हेच खरं भक्ती आहे. ह्या भक्ती करत जाऊया म्हणून सर्वांना मी विनंती करून माझं 2 गोष्ट संपवितो. हरि ओम नमो भगवते विश्वव्यापक गुरुदेवाय नमः. हरि ओम नमो भगवते विश्वव्यापक गुरुदेवाय नमः. विश्वव्यापक गुरुदेवाय नमः. हरि ओम नमो भगवते विश्वव्यापक गुरुदेवाय नमः. गुरुदेवाय नमः. गुरुदेवाय नमः. गुरुदेवाय नमः. गुरुदेवाय नमः. सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गुरुलिंगम महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ
अमृतेश्वर महाराज की जय राजाधिराज सद्गुरुनाथ श्री माधवानंद प्रभु की जय राजाधिराज सद्गुरुनाथ जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय राजाधिराज सद्गुरुनाथ श्री महामंडलेश्वर स्वामी अनंतकाळ सिद्धेश्वरानंद महाराज की जय बोला पुंडलिक वरदेव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभु ज्ञानेश्वर महाराज की जय समर्थ रामदास महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 हर हर महादेव प्रभु रामचंद्र चंद्र की जय भैरवनाथाच्या पादपर्शानं पुण्यपावन झालेली ही पवित्र भूमी आणि या पवित्र भूमीमध्ये ज्याने काडसिद्धेश्वर अध्यात्म केंद्र म्हणून स्थापना केली ते ब्रह्मीभूत जगद्गुरु काडसिद्धेश्वर स्वामी महाराज त्यांनी आपला शर्ट कृष्ण द्वादशीला खुंटीला अडकून ठेवला आणि त्या अडकलेल्या शर्टाची मूर्ती स्थापना म्हणून या ठिकाणी जी केली गेली आणि त्या शर्टाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन म्हणून तुम्ही आम्ही आज या ठिकाणी जमलो आणि ह्याच्या कार्यक्रमाचे सर्वस्व असणारे आमचे गुरुभाऊ प्रेमाचे अंतकरणाचे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज खरोखर काही कालामध्ये काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये गुरुपौर्णिमाचा उत्सव पुण्यामध्ये साजरा झाला आणि अशा अवस्थेमध्ये तुमचे आमचे हृदयित असणारे परब्रह्म स्वरूप असणारे ब्रह्मीभूत जगद्गुरु काडसिद्धेश्वर स्वामी महाराज मुंबई हॉस्पिटलला ॲडमिट होते सलाईन लावलेल्या होत्या डॉक्टरने सांगितलं तुम्हाला हलता येणार नाही कुठेही जाता येणार नाही परंतु गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आपल्या गुरुसाठी त्यांनी डॉक्टरना सांगितलं की माझा आज गुरुचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे पुण्यामध्ये मंगला मोर्या कार्यालयामध्ये आणि मला कोणत्याही परिस्थितीत जाणं गरजेचं आहे डॉक्टरने सांगितलं तुमच्या जबाबदारीनं जावा त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब ह्या विश्वाची जबाबदारी घेण्याचं काम एक गुरु करतो
माझ्या शरीराची जबाबदारी नव्हे, सर्वस्व जरी गेलं तरी सुद्धा मला गुरुच्या गुरुपौर्णिमेला जावावंच लागल. म्हणून आंबोलेश करून सलाईन लावून काळ सिद्धेश्वर स्वामी महाराज पुण्यामध्ये आलेत. आश्चर्य वाटलं लोकांना. तशीच ही अवस्था आजची जी आहे, आमचे तुमचे त्यांचे शिष्य असणारे, आमचे गुरुबंधू असणारे साधना करण्यासाठी ते गुप्त ठिकाणी गेलेले होते. 31 तारखेला परत आल्यानंतर तब्येत बिघडली. डॉक्टरने सांगितलं तुम्हाला जाता येणार नाही. आजची अवस्था सांगतो. गेले तर तुमच्या जबाबदारीने जावा, परंतु जो गुरुचा निश्चय होता तोच शिष्याचा निश्चय असतो. गुरु वचन प्रतिपालन हे मुख्य शिष्याचे लक्षण. त्याने सांगितलं काही होऊन दे डॉक्टर साहेब, पण माझ्या गुरुच्या पुण्यतिथीला मला जावावंच लागेल. आणि सांगितलं मी लेट का विना, परंतु आमच्या परब साहेबांचा फोन आला आणि म्हटले लेट का विना पण स्वामी कोणत्याही परिस्थितीत तुमच्याकडं येणार आहेत. किती गुरुच्या निश्चय आहे बघा. आणि ते सुद्धा आपल्या तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघून, भाव बघून, गुरूंच्या वाचणारं प्रेम, गुरूंच्या वर्णासरी निष्ठा बघून ते सुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवने बसवा बसवा शिवने, शिवने बसवा बसवा शिवने, शिवने बसवा बसवा शिवने, आत्माराम बसवा गुरुलिंगम बसवा, आत्माराम बसवा गुरुलिंगम बसवा, हे गुरुलिंगम बसवा भाऊराया बसवा, गुरुलिंगम बसवा भाऊराया बसवा, हे भाऊराया बसवा सिद्धरामेश्वर बसवा, भाऊराया बसवा सिद्धरामेश्वर बसवा, हे भाऊराया बसवा गिरिमल्लेश्वर बसवा, भाऊराया बसवा गिरिमल्लेश्वर बसवा, सिद्धरामेश्वर बसवा काडसिद्धेश्वर बसवा, सिद्धरामेश्वर बसवा काडसिद्धेश्वर बसवा, हे गिरिमल्लेश्वर बसवा माधवानंद बसवा, गिरिमल्लेश्वर बसवा माधवानंद बसवा, हे काडसिद्धेश्वर बसवा अमृतेश्वर बसवा, काडसिद्धेश्वर बसवा अमृतेश्वर बसवा, हे काडसिद्धेश्वर बसवा नरेंद्र स्वामी बसवा, काडसिद्धेश्वर बसवा नरेंद्र स्वामी बसवा, बसवा शिवन. सगळ्यांनी हात वर करायचंय. बसवा शिवने शिवने बसवा, बसवा शिवने शिवने बसवा, बसवा शिवने शिवने बसवा, हे बसवा शिवने शिवने बसवा, बसवा शिवने शिवने बसवा, हे बसवा शिवने शिवने बसवा, बसवा शिवने शिवने बसवा, बसवा शिवने शिवने बसवा, बसवा शिवने शिवने बसवा, हे बसवा शिवने शिवने बसवा. बसवा शिवने शिवने बसवा. आदिराज सद्गुरुनाथ काळ सिद्धेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ जगद्गुरु नरेंद्राचार्य. की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री महामंडलेश्वर स्वामी आनंद काळ सिद्धेश्वरानंद महाराज की जय. प्रत्येक माणसाची धडपड अनंत कालापासून धडपड जर कशासाठी असेल, पहिलवान सुख पाहिजे, आनंद पाहिजे आणि समाधान पाहिजे. प्रत्येकाची रात्र जो धडपड आहे, गरिबीपासून श्रीमंतीपर्यंत, लहानापासून मोठ्यापर्यंत आणि मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत. शंकर महाराज देवांना सुद्धा सुख पाहिजे आणि आम्ही कुणाकडे जातो? देव म्हणतो तुम्ही वेडे झालाय का काय?
उठला का काय बंद करण्यासाठी आला? अरे माझ्याकडे सुख नाही, तुम्ही माझ्याकडे येऊच नका. मीच वेडा झालेलो आहे त्याच्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. आणि तुम्ही माझ्याकडे सुख मागा येताय. मी वेडा झालोय. अनंत जन्म मी सुद्धा खर्ची गाठले. देव म्हणतो मला अजून सुखाची प्राप्ती झालेली नाही. आणि तुम्ही ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे पैसे मागाय काय हरकत नाही हो. 5-10 लाख. ज्याच्याकडे नाही त्याच्याकडेच. हो गुरुजी, मागावं का? मग ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे आम्ही मागत असतो. कारण सुख, आनंद आणि समाधान जे आहे, ज्या वेदांनी, ज्या पुराणांनी, ज्या शास्त्रांनी सांगितलेलं आहे ते देवाकडे आहे म्हणतात. आणि म्हणून आम्ही देवाकडे जातो, देवाचा उपवास करतो, नाही का? आज एकादश, कोण म्हटले आमची एकादश आहे, कोण म्हणते द्वादश आहे, कोण म्हणते सोमवार आहे, कोण म्हणते. का उपवास करतो? देवाकडे, देवासाठी करतो. परंतु सुख आणि आनंद पाहिजे असेल तर देव कुठे आहे बघायला पाहिजे का नको? समर्थ रामदास स्वामी सांगतात, ज्या संप्रदायानं आमच्या, ज्याला प्राधान्य ग्रंथ मानला आणि ज्यानं तुमचा आमचा धर्म टिकवण्यासाठी, हिंदू धर्म टिकवण्यासाठी गुरुजी 13 कोटी जप केला आणि 7व्या वर्षी लग्नात पळून गेलेत, सावधान झालेत. अरे आम्ही दररोज प्रवचन ऐकतो, गुरु करतो, तीर्थाला जातो, पण एकही सावध झालेलं नाही अजून. आणि सावध करण्याचं काम ह्या व्यासपीठावर, या जगाच्या पाठीवर कुणी केलं असेल तर संतांनी केलेलं आहे. ब्रह्मभू जगद्गुरु काळ सिद्धेश्वरांनी केलेलं आहे, आमच्या संप्रदायाने केलेलं आहे. अरे एवढंच नव्हे, आज जगाच्या पाठीवर परदेशामध्ये सुद्धा तुमच्या आमच्या भावानी ब्रह्मभूत जगद्गुरु काळ सिद्धेश्वरांचा संत संघ आज जगद्गुरूंनी आमच्या भावानी जगामध्ये प्रगट केलेला आहे. जगामध्ये का? सुख कशामध्ये आहे? सुख देवाकडे आहे. आणि तो देव कुठे असेल तर माझ्या ठिकाणी आहे. आणि माझ्या ठिकाणीच नाही, मीच देव आहे असं सांगण्याचं सामर्थ्य गुरुचा आशीर्वाद असल्याशिवाय ठाम होऊ शकत नाही. लक्षात राखा. जे काळ सिद्धेश्वरने ब्रीद वाक्य काढलं तेच आमचे गुरुभाऊ करतात. मीच देव आहे, बघून बघा आणि अनुभव घ्या. हे आमचं काय आहे वैभव? हो, आमचं काय आहे? आमचं काय आहे? अहो तुमची घरातली खोली तेवढा आमचा मठ आहे. ओ देव केवढा, देव एवढा नाही. अरे मठात बी तोच असतो, 100 एकरामध्ये तोच असतो आणि विश्वामध्ये तोच असतो. पण प्रगट करण्याचं काम गुरुच्या वर विश्वास ठेवल्यानंतर एवढे संत आणि एवढं आचार्य असताना सुद्धा माझे गुरुभाऊ इथपर्यंत पळत आलेले आहेत आणि एवढे लोक सभा जमलेले आहे. ही किती कृपा आहे काळ सिद्धेश्वरांची. उगाच नाही होत. काय आहे आमच्याकडे? ओ कसला वैभव आहे महाराज, कसला वैभव आहे. काय मिळालंय कुणाचं गठळ? आई वडिलाचं ह्यांना तरी मिळाले आणि मला तरी मिळाले. अरे स्वकष्टानं गुरु निश्चय, गुरूंच्या प्रतिपादन हे आमचा निश्चय आहे. आणि म्हणूनच ह्या विश्व जे आहे, ह्या विश्वामध्ये मीच एक भरलेलो आहे. आणि म्हणून हे सर्व संत माझे आणि माझे गुरुभाऊ आचार्य असताना सुद्धा पळत आलेले आहेत. आमचे अध्यक्ष चाला येत नाही तरी सुद्धा आलेले आहेत. आमचे सगळे संत हे आमच्याकडे काय आहे बाबा, तुझी खोली तेवढा आमचा मठ आहे. पण तुमची खोली तेवढा नाही, हे विश्वास माझा मठ आहे. लक्षात राखा. तुमचं एवढं 20-30 एकर आहे. हे विश्व, ह्या विश्वामधले सर्व जे भरून आहे ते माझं आहे. आणि विश्वाला निर्माण करण्याचं जो काम करतो ते माझ्या गुरुनी केलं, ज्या गुरुलिंगमानी केलं, ज्या भाऊसाहेबांनी केलं, ज्या सिद्धरामेश्वरांनी केलं, ज्या काळ सिद्धेश्वरांनी केलं, ज्या महात्वानंदांनी केलं, जे हिंदकरी संप्रदाय करतो, ज्या ज्ञानेश्वरांनी केलं, ज्या तुकारामांनी केलं आणि तुमचा आमचा धर्म टिकवण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी केलं, तेच काम जगद्गुरु करतात आणि तेच काम आम्ही करतो. अरे या विश्वाचा मालक बघा. एका विश्वाचा मालक बघितल्यानंतर एवढं वैभव निर्माण होतंय. लक्षात राखा. नुसता विश्वाचा मालक ओळखायचा आहे, तो म्हणजे आत्मा, नाहीतर सागळ फत्मा. हे लक्षात राखा. एवढं बोलून अशी बुद्धी ब्रह्मभूत जगद्गुरु अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज
संत शिरोमणी गजानन महाराजांना, समर्थ सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराजांना, विशेष कृपा पात्र ज्ञानबोध स्वरूप सर्व भक्त लोक रक्षक भक्त प्रतिपालक भक्ताभिमानी हिंदू धर्म संरक्षक विशिष्टाद्वैत तत्वाभिमानी प्रभु रामचंद्र स्वरूप सर्व स्वतंत्र तंत्र सर्व काम फलप्रद संसार पारावारतारक करुणाकर विग्रह सच्चिदानंद कंद धर्म उद्धारक अवतारः सर्वभूतरवद सर्वभावैक्यगम्य शक्तित्रय स्वरूप निरुपम वैभव सार्वभौम आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य स्वरूप अभेद परिपूर्ण हिंदू जगन्मान्य नानीद धाम निवासी दक्षिण पीठाधीश्वर अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराजांना विजय तेतराम विजय तेतराम विजय तेतराम। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। परम पूज्य कानिफनाथ महाराज की जय। गुरु ही दाता है, दाता ही ज्ञान है, ज्ञान ही मोक्ष है। मुक्ति देने वाले दाता तू साक्षात ब्रह्म है। नमं ध्यानं शरणं, नमं ध्यानं शरणं, नमं ध्यानं शरणं, शरणं नमं ध्यानं शरणं, नमं ध्यानं शरणं, शरणं हि ज्ञान है, शरण ही मोक्ष है। नमं ध्यानं शरणं, नमं ध्यानं शरणं, नमं ध्यानं शरणं, ध्यानं शरणं, नमं ध्यानं शरणं, नमं ध्यानं शरणं। दाता ही ज्ञान है, ज्ञान ही मोक्ष है। नमं ध्यानं शरणं, नमं ध्यानं शरणं।
समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज यांच्या चरणी ही पुष्पांजली अर्पण करून व्यासपीठावर विराजमान असलेल्या सर्व साधू संतांना कोटी कोटी नमन. आपल्या सर्वांना श्रोत्यावर्गाला आमचे अनेक आशीर्वाद. भाग्योदय महाराजांनी दासबोधामध्ये नामस्मरण या विषयाला चालना दिली. नामस्मरण माझे गुरुबंधू भीमा महाराज लाडके आहेत सगळ्यात माझे. ते त्यांना मराठी कमी आणि कन्नड जादा येतं आणि त्यांना नेहमी कर्कोच्याच्या घरामध्ये बगड्याला भोजन तशा प्रकारे दिलं जातं, मराठीत बोलायला सांगितलं जातं. आणि मग गडबड होते मराठीमध्ये चांगल्या प्रकारे मातृभाषेवर पकड नसल्यामुळे मराठीमध्ये बोलू शकत नाही. म्हणून त्यांना मीच सांगितलं होतं की आपण आज कन्नडमध्ये बोलाने अतिशय सुंदर बोलले नामस्मरण विषयावर आणि जुगलबंदी केली. हा एक आनंद आहे. त्यानंतर प्रभुदेव महाराजांनी अतिशय अप्रतिम असं सांगितलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये आपण सुखाच्या शोधासाठी आहोत. आमच्या आनंद महाराजांनी त्याच्यावर अत्यंत सुंदर असं भाष्य केलं. आपल्याला जीवनामध्ये जर सुख मिळवायचं असेल तर नामस्मरणासारखा तरुणोपाय नाही. मला या ठिकाणी एक वाल्मिकी रामायणातला प्रसंग आठवतो. वाल्मिकी रामायणामध्ये एक कथा आहे. राजा शंकुत या नावाचा एक राजा होऊन गेला. भगवान प्रभू रामचंद्रांनी रावणाला धारार तीर्थ पाडलं. अनितीवर नीतीचाच जय होतो, सत्याचाच जय होतो, सत्यमेव जयते हे एकदा सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं. आणि पुष्पक विमानामध्ये बसून भगवान प्रभू रामचंद्र सीतामाई प्रचंड दळभार घेऊन हे विमान भारताची परीक्षा घेण्यासाठी एकदा नंदीग्रामला उतरलं. तिथे भरताची उत्कंठा पाहिली हनुमान रायाने. भरत भगवान प्रभू रामचंद्रावर प्रेम करतोय हे भगवान प्रभू रामचंद्रांना माहीत असून सुद्धा कसोटी घेण्यात आली आणि मारुतीरायाला अगोदर पाठवून खात्री करण्यात आली की हा 14 वर्षानंतर नामाला विसरलाय का. ज्यावेळी खात्री पटली त्यावेळी नंदीग्रामला भगवान प्रभू रामचंद्र उतरले. तिथून भरतासह परत उड्डाण करण्यात आलं आणि अयोध्या नगरीला भगवान प्रभू रामचंद्र आले. मग काय आनंद. परवा आपण जसं भगवान प्रभू रामचंद्रांचं 500 वर्ष संघर्ष करून हजारो लोकांनी आपला प्राण गमावला एका अस्मितेसाठी आपल्या. आणि शेवटी रामराज्याची स्थापना झाली. भगवान प्रभू रामचंद्रांचं सुंदर असं मंदिर अयोध्या नगरीमध्ये स्थापन झालं. हा इतिहास आता यापुढे हजारो वर्ष सुरू राहील. भगवान प्रभू रामचंद्र आले अयोध्या नगरीमध्ये. सगळ्यांना आनंद झाला. आपल्याला नुसतं मंदिर बांधल्यानंतर आनंद झाला. आपण घरोघर प्रत्येकाने त्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला. मग प्रत्यक्ष भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आल्यानंतर काय आनंद झाला असेल याची कल्पना करा.
त्या काळामध्ये त्रेतायुगामध्ये अनेक जण येऊन भगवान प्रभू रामचंद्रांना भेटून जात होते. तसेच एक दिवशी देशोदेशीचे राजे सुद्धा भगवान प्रभू रामचंद्रांना भेटण्यासाठी आले. मोठा राजदरबार भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये अनेक राजे भगवंताला भेटण्यासाठी, राजा रामचंद्रांना भेटण्यासाठी आलेले होते. आणि त्या सभेमध्ये गुरुवर्य विश्वामित्र सुद्धा आलेले होते. गुरुवर्य विश्वामित्र समोरून आले. सगळे राजे अत्यंत आदबीनं उभे राहिले. पण राजा शंकुत हा काही उभाच राहिला नाही. त्याचं लक्ष नव्हतं असेल, काही कारण असेल, पण तो उभाच राहिला नाही. हे विश्वामित्रांनी पाहिलं आणि विश्वामित्रांना फार ते खटकलं. विश्वामित्र विराजमान झाले आणि सांगितलं की राजन, ज्यावेळी भगवान प्रभू रामचंद्रांनी विश्वामित्र गुरूंचं ज्यावेळी स्वागत केलं, कौतुक केलं, सत्कार केला, सन्मान केला, त्या म्हणाले, हे राजन, या तुझ्या सभेमध्ये मला बसायची इच्छा नाही. भगवान प्रभू रामचंद्र राजा जरी असला तरी तो गुरूंपेक्षा श्रेष्ठ नाही, हे लक्षात घ्या. कारण जगाचं ज्ञान हे केवळ आणि केवळ गुरूंमध्येच आहे. मी माझ्या अभंगामध्ये आपल्याला सांगितलं गुरु कोण आहेत. तर गुरु दाता आहे. कसला दाता आहे? ज्ञानाचा दाता. आणि जिथे ज्ञान आहे तिथेच मोक्ष आहे. मोक्ष कधी पैशाने मिळणार नाही. मोक्ष फक्त आणि फक्त ज्ञानानं मिळणार. ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान. अज्ञानपणामुळे आपण अंधश्रद्धांचे बळी पडू. अज्ञानपणामुळे आपण आपलं जीवन उद्ध्वस्त करून घेऊ. विज्ञानामुळे आपण भौतिक प्रगती करू. कदाचित आपण हे अंतरिक्ष भेदून अगदी परग्रहावर पण जाऊ. पण ज्ञानामुळे फक्त आणि फक्त आपल्याला मोक्ष मिळेल. आणि आनंद महाराजांनी सुंदर सांगितलं की आमचा मठ एवढासा आहे, पण नुसता एवढासा नाही, त्या ज्ञानामुळे केवढा मोठा आहे. तुमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आनंद महाराज विराजमान आहेत. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आनंद महाराजांचा आश्रम आहे, मठ आहे. आणि ही केवळ आणि केवळ देणगी आनंद महाराजांची नाही ना, माझी, ती माझ्या गुरु काडसिद्धांची आहे. मला नेहमी गर्व वाटतो, अभिमान वाटतो. आम्ही अगदी परदेशामध्ये जरी असलो तरी मी सांगतो, मला दगडाचा देव कोणी बनवला असेल तर समर्थ सद्गुरू काडसिद्धानं. जसं पतिव्रतेला आपल्या नवऱ्याचा अभिमान असला पाहिजे, तसं प्रत्येक शिष्याला आपल्या गुरुबद्दल अभिमान असला पाहिजे. आपल्या गुरूंपेक्षा जगात कुठलाच देव मोठा असू शकत नाही, असा माझा ठाम विश्वास आहे. जगामध्ये एकच देव आहे आणि तो म्हणजे सद्गुरू. म्हणून मी माझ्या अभंगामध्ये सांगितलं, धरणी तूच आहेस, अग्नी तूच आहेस, ह्या जगाचा मालिकच तू आहेस. पण आम्ही इकडे तिकडे भटकतोय. तीर्थामध्ये, धामामध्ये, ब्रह्मामध्ये, विष्णूमध्ये, शक्तीमध्ये, शिवामध्ये तूच आहेस. ताल अलग है, राग अलग है, सब में तू ही तू है. असा ज्याचा ठाम विश्वास झालेला आहे त्याच्या पाठीमागे गुरु असतोच असतो. आणि त्यालाच ज्ञान होणार आहे. ज्ञानेश्वरी पाठ होऊन ज्ञानेश्वर नाही बनता येणार. दासबोध मुखदगत असला म्हणजे समर्थ रामदास स्वामी नाही होता येणार. पण केवळ गुरूंची जर कृपा असेल तर पांगळा सुद्धा मोठ्या शिखरावर चढू शकतो. आणि जगामध्ये त्याच शक्तीला सामर्थ्य आहे, ती म्हणजे सद्गुरू. तीच तुम्हाला ज्ञान देऊन मोक्ष मिळवून देऊ शकते, असा माझा ठाम विश्वास आहे. आणि म्हणून त्यांच्या सामर्थ्यावर मी सांगतो, हो, ते म्हणायचे मी आत्मा आहे म्हणून. बाप से बेटा सवाई नेहमी असतो. मी सांगतो मी देव आहे म्हणून. आणि मी आहे की नाही त्याचा अनुभव घेऊन बघा. इथे नवीन कोणी आलेले असतील त्यांच्यासाठी सूचना आहे,
की समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वराचा भृत सांगतोय की मी देव आहे आणि मी देव आहे की नाही याचा अनुभव घ्यायचा असेल तर आज रात्री झोपताना मला सांगून झोपा की मला अमुक वाजता उठवा. येऊन नाही उठवलं तर मी तुमच्या घरी येऊन पाणी भरेन. हा गर्व नाही आहे, हा स्वाभिमान आहे गुरूंबद्दलचा. गुरूंबद्दलचा पूर्ण विश्वास आहे की जे त्यांच्यात असतं ना ते आपल्याला देतात. म्हणून त्याला दाता म्हटलेलं आहे मी, की जगात अशी एकच शक्ती आहे, बाकीचे सगळे हातचं राखून देतात. फक्त तो एकच आहे दाता की तो आपणासारखे करती तात्काळ, किंबहुना आपल्यापेक्षाही आपला शिष्य श्रेष्ठ झाला पाहिजे अशी ज्याची तगमग असते तो सद्गुरू. ज्याला सद्वस्तूचं ज्ञान झालेलं आहे तो अज्ञान विज्ञान ह्याला महत्त्व देत नाही, तो ज्ञानाला महत्त्व देतो. आणि जगामध्ये एकच टिकणार आहे ते म्हणजे ज्ञान. इथे इन्कम टॅक्सची भीती नाही आहे. तुम्ही जेवढं मिळवाल तेवढे तुम्ही अब्जावधी बनू शकाल. जेवढं तुमच्याकडे ज्ञान जादा तेवढे तुम्ही मोठे. 1200 वर्ष तपश्चर्या केलेले चांगदेव 8 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईच्या पुढे ठेंगणे होते. ती फक्त 8च वर्षाची होती, पण चांगदेव तिला शरण गेले कारण तिच्याकडे ज्ञान होतं. आपण काय करतो, हे ज्ञान मिळवण्यापेक्षा बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण आयुष्यभर भिकारीच राहतो. माझं बघा, मी कधीच कुणापुढे हात पसरत नाही. का? अरे माझा बापच श्रीमंत आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं, राजेयाची कांता काय भीक मागे. अरे कशाला भीक मागायची गरज आहे, माझा बापच श्रीमंत आहे. माझ्या बापापेक्षा जगात कोणीच श्रीमंत असू शकत नाही, तर मला भीक मागायची गरज काय. माझ्या मनात येईल त्यावेळे ते उभे करतात. आणि ह्याचा प्रत्यक्ष अनुभव मी स्वतः घेतो, अनेक वेळ घेतलाय. आज जगामध्ये जो डंका सगळीकडे आहे कुणाची कृपा आहे. तेव्हा देव जसा देतो, काही जणांना मुलं नसतात आणि आमच्याकडे येतात, स्वामी 22 वर्ष लग्नात झाली मूल नाही. आम्हाला वाटलं मनात आलं तर आम्ही आशीर्वाद देतो. मग छप्पर फाडके एकावर एक फ्री. आमच्या संप्रदायामध्ये महाराज संप्रदायामध्ये जी आशीर्वादांची मुलं झालीत ना ती जनरली बऱ्याच जणांना डबलच झालेले आहेत. म्हणजे 20-22 वर्षाची हौस एकाच बाळणपणामध्ये एका डोळ्यामध्ये भागून घ्या. एक कुणाचं सामर्थ्य आहे तर गुरूंचं सामर्थ्य आहे. केवढी ताकद आहे बघा गुरूंच्या नामामध्ये. इथे तुम्ही आम्ही आलो कशासाठी, प्रसंग काय, आनंद महाराजांनी बोलवलं म्हणून आलो आपण? बिलकुल नाही, बिलकुल नाही. तर बाप्पांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. केवढा लोहचुंबकामध्ये ताकद असते, जसं लोखंडाला खेचून घेऊ शकतं तसं गुरूंमध्ये केवढी ताकद आहे. त्या नावामध्ये केवढं मोठं सामर्थ्य आहे, ते आपल्याला खेचून घेतं. अशी नामामध्ये ताकद आहे. म्हणून आपण आता शंकुत राजाकडे आलं पाहिजे. कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडला तर बहुतेक गोष्ट विसरले. माझी स्टाईल आहे ती प्रवचन करायची. तर हा शंकुत राजा उठला नाही, विश्वामित्राचा अपमान केला. विश्वामित्र रागावले आणि म्हणाले मला या सभेमध्ये बसायची इच्छाच नाही आहे, मी निघतो. भगवान प्रभू रामचंद्राने हात जोडले, विनंती केली की महाराज असं करू नका. तुमचा ज्या राजानं अपमान केलेला आहे उद्या सकाळपर्यंत तुमच्या चरणावर त्याचं डोकं ठेवेल. शंकुत राजानं तिथून पळ काढला. आता काय खरं नाही आहे. पळ काढला आणि अनेकांच्या मदतीसाठी धावला. मदत करा, मदत करा, मदत करा. मदतीचा कटोरा घेऊन सगळीकडे दारोदार फिरला, कुणी त्याला उभं करेना.
कारण द्रोह घेणार कुणाबरोबर? भगवान प्रभू रामचंद्र बरोबर. शेवटी त्याने अंजनी मातेला गाठलं. अंजनी मातेला सांगितलं की माझ्याकडून नकळत चूक झालेली, माफ करा आणि आता अभय द्या. ही अंजनी माता कोण? मला वाटतं कुणाला सांगायची गरज नाही. मग तुमचं सांगायला पाहिजे का? नको आहे. हनुमंतरायांची आई मातोश्री, तिला ते शरण गेले, तो राजा शरण गेला, तर तिनं अभय दिलं आणि म्हणाल ठीक आहे मी प्रयत्न करते, मारुतीरायाला माझ्या पुत्राला सांगून बघते. पुत्र ज्यावेळी आईच्या दर्शनाला ते बोलली, आई बोलली बाळा कधीच आयुष्यामध्ये तुझ्याकडे काय मागितलेलं नाही, पण आज एक मागते, देणार का? तो म्हणाला आई विनंती काय करते, हक्कानं सांगायचा, आदेश तुझा. हा पुत्र त्याच्यासाठी काही करायला तयार आहे, तू आदेश दे. मग अंजनी मातेने सांगितले की राजा शंकुत याला प्रभू रामचंद्र मारणार आहेत, तर त्याला अभय दे. आता मारुतीरायाला प्रश्न पडला, इकडे माझं उपास्य आहे, इकडे माझी मातोश्री आहे, काय करू? कैचीत सापडलं, आता करायचं काय? खूप विचार केला आणि त्याने शंकुतरा, कुठं आहे तो शंकुतराजा? म्हणाल लपवून ठेवलाय, आणि त्याला इकडे. आणि शंकुतला सांगितलं तर वाचायचं असेल तर मी सांगतो तेवढंच करायचं. काय करायचं? मी एका पर्वतावर तुला बसवतो, तिथे बसवायचं आणि रामनाम बोलत राहायचं, बाकी काहीच करू नकोस. पण महाराज मारुतीरायाला तो म्हणतोय की मला ते मारणार, मी तुला गॅरंटी देतो, मी लपून बसणार आहे, परंतु तू मरू शकणार नाहीस, काळजी करू नको, माझा शब्द. आणि मग मारुतीरायानं एका पर्वतावर त्याला बसवला आणि एका झाडाच्या पाठीमागे आपण स्वतः लपून बसले. राजदरबार भरला आणि भगवान प्रभू रामचंद्राने आज्ञा केली शत्रुघ्नाला, जा आणि समोरच्या डोंगरावर तो बसलेला आहे, त्याला त्याच्यावर शस्त्र चालवून त्याची मान छाटून घेऊन ये, त्याचं डोकं मला विश्वामित्रांच्या चरणावर ठेवायचं आहे. शत्रुघ्नानं अनेक अस्त्र सोडली, ती अस्त्र इतकी जोरात जायची आणि त्या राजा शंतनूला लागायची आणि तिथे खाली गळून पडायची. शंतनूचा म्हणजे शत्रुघ्नाचा काही इलाज चालेना. मग भरताने प्रयोग केला, भरताचाही काही उपयोग होईना, म्हणून स्वतः लक्ष्मणानं अनेक प्रकारची अस्त्र सोडली, त्याचाही काही उपयोग होईना. मग प्रत्यक्ष भगवान प्रभू रामचंद्र आले आणि त्यांनीही शरसंधान करायचा प्रयत्न केला. भगवान प्रभू रामचंद्रांचा बाण सू 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 करत जायचा आणि त्या शत्रुघ्नापर्यंत यायचं, त्याला स्पर्शही करायचं नाही आणि तिथेच खाली पडायचं. भरपूर बाण मारून मारून भगवान प्रभू रामचंद्र हैराण झाले. मग मारुतीरायांना वाईट वाटलं की आपण आपल्या देवाची प्रार्थना करतोय, म्हणून मारुतीराय समोर आले आणि म्हणाले, देवा क्षमा करा, तुम्ही कितीही बाण सोडलेत तरी ते लागणार नाहीत, कारण तो तुमचं नामस्मरण करतोय. आणि राजा शंतनूला मारुतीरायानं असं गचांडीला पकडलं आणि फरफटत घेऊन आला आणि विश्वामित्रांच्या चरणावर घातलं. भगवान प्रभू रामचंद्रांची प्रार्थनाही पूर्ण झाली, जी प्रतिज्ञा होती तीही पूर्ण झाली. आणि हा जो राजा शकुंत आहे तोही वाचला. असं आहे मित्रांनो हे नाव, असं आहे नाम. म्हणून नाम सर्वांनी सतत घेत राहिलं पाहिजे. म्हणून या अभंगातून आपण ऐकूया आणि पुढे जाऊया. आली बघा स्वारी सिद्धाची, आली बघा स्वारी सिद्धाची, माझ्या कृपाळू गुरुची, माझ्या काड सिद्धाची, अनगाडी मुक्तीची आली सायुज्यतेची, गाडी मुक्तीची आली सायुज्यतेची, गाडी मुक्तीची आली सायुज्यतेची, गाडी मुक्तीची आली सायुज्यतेची. आली बघा स्वारी सिद्धाची, आली
आली बघा स्वारी सिद्धाची माझ्या कृपाळू गुरुची माझ्या काड सिद्धाची अनगाडी मुक्तीची आली सायुज्यतेची गाडी मुक्तीची आली सायुज्यतेची गाडी मुक्तीची आली सायुज्यतेची गाडी मुक्तीची आली सायुज्यतेची जन्मोजन्मी असावे पुण्य पदरी तेव्हा तो ईशा आम्हा कृपा करी तेव्हा तो ईशा आम्हा कृपा करी तेव्हा तो ईशा आम्हा कृपा करी जन्मोजन्मी असावे पुण्य पदरी तेव्हा तो ईशा आम्हा कृपा करी तेव्हा तो ईशा आम्हा कृपा करी तेव्हा तो ईशा आम्हा कृपा करी नर जन्म मिळाला सेवा गुरुची नर जन्म मिळाला सेवा गुरुची माझ्या काड सिद्धाची अनगाडी मुक्तीची आली सायुज्यतेची गाडी मुक्तीची आली सायुज्यतेची गाडी मुक्तीची आली सायुज्यतेची गाडी मुक्तीची आली सायुज्यतेची अहो राहा तुम्ही संसार सागरी मनोभावे बोला काड सिद्ध क्षण भरी मनोभावे बोला काढ सिद्ध क्षण भरी मनोभावे बोला काढ सिद्ध क्षण भरी अहो राहा तुम्ही संसार सागरी मनोभावे बोला काड सिद्ध क्षण भरी मनोभावे बोला काढ सिद्ध क्षण भरी मनोभावे बोला काढ सिद्ध क्षण भरी वेदांसी अगम्य मुक्तिदाता श्रीहरी वेदांसी अगम्य मुक्तिदाता श्रीहरी माझ्या कृपाळू गुरुची अनगाडी मुक्तीची आली सायुज्यतेची गाडी मुक्तीची आली सायुज्यतेची गाडी मुक्तीची आली सायुज्यतेची गाडी मुक्तीची आली सायुज्यतेची आली बघा स्वारी सिद्धाची आली बघा स्वारी सिद्धाची माझ्या कृपाळू गुरुची माझ्या काड सिद्धाची अनगाडी मुक्तीची आली सायुज्यतेची गाडी मुक्तीची आली सायुज्यतेची गाडी मुक्तीची आली सायुज्यतेची गाडी मुक्तीची आली सायुज्यतेची जात पात गणगोतया भगवंता नाही हरी उच्चारिता कळी काळ नसे काही हरी उच्चारिता कळी काळ नसे काही हरी उच्चारिता कळी काळ नसे काही जात पात गणगोतया भगवंता नाही हरी उच्चारिता कळी काळ नसे काही हरी उच्चारिता कळी काळ नसे काही हरी उच्चारिता कळी काळ नसे काही त्याची लीला वेदांनाही ठावे नाही त्याची लीला वेदांनाही ठावे नाही ऐसी कृपाया गुरुची अनगाडी मुक्तीची आली सायुज्यतेची गाडी मुक्तीची आली सायुज्यतेची गाडी मुक्तीची आली सायुज्यतेची गाडी मुक्तीची आली सायुज्यतेची आली बघा स्वारी सिद्धाची आली बघा स्वारी सिद्धाची माझ्या कृपाळू गुरुची माझ्या काड सिद्धाची अनगाडी मुक्तीची आली सायुज्यतेची गाडी मुक्तीची आली सायुज्यतेची गाडी मुक्तीची आली सायुज्यतेची गाडी मुक्तीची आली सायुज्यतेची नरेंद्र म्हणे मुखे गुरु ध्यानी गुरु स्वप्नी गुरु 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 कल्पतरू नरेंद्र म्हणे मुखे गुरु ध्यानी गुरु स्वप्नी गुरु 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 कल्पतरू
गाडी मुक्तीची आलेली आहे, त्या गाडीमध्ये बसायचं की नाही बसायचं आपण ठरवायचं आहे. कारण इतकं वय झालंय. किती झालंय तर वॉर्निंग, ज्याला शोकस नोटीस ज्या म्हणतात, ते वॉर्निंग नोटीस आपल्याला शरीरानं सुरू केलेले आहेत. दात हालायला लागलेले आहेत, तरीसुद्धा आपण नामस्मरण करण्यामध्ये कंटाळा करतोय. डोळ्यावर चष्मा आलेला आहे. म्हणजे काय की जो निसर्गाने आपल्याला नजर दिली ती कमी होऊ लागलेली आहे आणि शरीर आपल्याला एक सिग्नल देऊ लागलेलं आहे की मी थांबणार आहे, मी थांबणार आहे, मी थांबणार आहे, मी थांबणार आहे. त्याच्या अगोदर काय करता आलं तर बघ. कारण मनुष्य योनी ही मी नेहमी सांगतो संधी आहे. कसली संधी आहे? मोक्ष मिळवण्याची. पण माझा एक गजर आहे, ओम श्री गुरुदेव पुकार. हा जन्म नाही बारंबार, हा जन्म आहे भक्ती करण्याचा, हा जन्म आहे मुक्ती मिळण्याचा. हा जन्म नाही बारंबार, ओम श्री गुरुदेव पुकार. तिथे मी तेच सांगितलंय, गुरुदेवांशिवाय गत्यंतर नाही, गुरूंशिवाय कृपा नाही. ज्याला गुरूंशिवाय दैवतच नाही, तुकोबारांचाच अभंग आहे ना, निशिदीन शिरपाई. गुरुविना दैवत नाही, देवाविना दैवत नाही बोलले तुकोबाराय. फार गंमत आहे बघा. जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात, विठ्ठलाशिवाय दैवत नाही असं नाही म्हणाले, किंवा परब्रह्म्याशिवाय दैवत नाही असं नाही म्हणाले. त्यांनी जाणीवपूर्वक शब्द वापरलाय, गुरुविना दैवत नाही. आणि हे ज्यानी ज्यानी लक्षात ठेवलं, ज्या संत महात्म्याने लक्षात ठेवलं, त्यांना मोक्ष मिळालाच म्हणून समजा. अध्यात्मामध्ये एक म्हणजे भोळं भाबळं जे प्रेम आहे ना आपलं, ते करा. त्यासाठी फार मोठं तपस्वी, तत्वनिष्ठ, उपनिषदांचा अभ्यास केलेला, तार्किक आवश्यकता नाही आहे. इथे फक्त भोळी भाबडी जर आपली भक्ती असेल तर ती तारू शकते. इथे एकमेव भांडवल पाहिजे, तो म्हणजे भाव. माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नाही. तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, मी कुठेच तपश्चर्या केलेली नाही. वयाच्या 6व्या वर्षी शाळेत गेलो, 12वीपर्यंत शिकलो. नंतर लगेच आम्हाला ग्रामसेवक म्हणून नोकरी लागली. संसारात लक्ष नव्हतं म्हणून लगेच मामाची मुलगी बघून लग्न करून दिलं. नोकरी लागली. 1983ला मी SSC झालो आणि 85ला मला ग्रामसेवक म्हणून नोकरी लागली. तपश्चर्या कुठे करणार सांगा? दुसऱ्या वर्षाचा असताना कोण कधी तपश्चर्या करतो का? मी कधी साधना केली नाही, कधी तपश्चर्या केली नाही, काही केलेलं नाही. पण आज गंमत आहे, माझं नाव घ्या आणि माती उचलून लावा, गुण नाही आला तर मला विचारा. एखादा साप तुमच्या दिशेने येतोय ना, फक्त एवढंच सांगा, थांब, नरेंद्र माझं नाव सांगेल. साप नाही थांबला तर तुमच्या घरी पाणी भरायला येईल. ह्याच्यात काही चमत्कार नाही आहे. ते काळसिद्धांनीच मला दाखवलं की तू सर्वत्र आहे चैतन्य रूपामध्ये. तुम्हाला त्याच्यामध्ये चमत्कार वाटतो, मला काहीच चमत्कार वाटत नाही. तुमच्यामध्ये जे चैतन्य आहे तो मीच आहे. अणु रेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. कळला नाही, कळला नाही, कळला नाही देव, आम्हा कळला नाही देव. या माझ्या अभंगामध्ये मी सांगितलंय, अणु रेणूत देव आहे, शोधून बघ म्हणजे सापडेल. हे काळसिद्धांमुळे कळलंय. फक्त पुस्तकी ज्ञान घेऊन चालत नाही, त्याच्यासाठी गुरूंची कृपा असावी लागते. ते नेहमी सांगायचे, करून पहा म्हणजे बरोबर जी होते ती कृपा. आणि त्यांची कृपा झाली की कुठल्याच भांडवलाची आवश्यकता नसते. बघा आमच्या पूर्वीचे जे साधू संत होऊन गेले, कुठल्या शाळेत गेले?
कुठे शिकलेत? आमचे संत चोका मंदिराच्या पायरीच्या बाहेर उभे राहायचे, त्यांचे एक एक अभंग काय आहेत, किती बोधात्मक आहेत. कुठल्या शाळेत गेले होते? कुठून मिळालं होतं ज्ञान? केवळ आणि केवळ गुरूंची कृपा. म्हणून मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना मी सांगेन, दासबोध असू दे, ज्ञानेश्वरी असू दे, गीता असू दे, आणखीन कुठलाही आत्मबोधाचा कुठलाही ग्रंथ असू दे, तो मुखतगत करून आणि त्यातला तार्किक शोधून देव कधीच सापडणार नाही. देवाला शोधायला जाण्याच्या भानगडीत पडूच नका. जगद्गुरु तुकोबारायांनीच सांगितलंय, देव काय सांगितलं तुकोबारायांनी, की देव आपल्यामध्ये आहे. रामदास स्वामींनी सांगितलं, देव पहावायस गेलो आणि देवच होऊन ठेलो. देवाला शोधायची गरजच नाही, तो आपल्यामध्येच आहे. फक्त दाखवणाऱ्याची आवश्यकता आहे. तो देव दाखवावा लागतो. मुलगी लहानाची मोठी ज्यावेळी होत असते, त्यात तिला आई सगळी प्रत्येक गोष्ट शिकवत असते. कशा प्रकारे वागलं पाहिजे वडील मुलाला शिकवत असतात. तसे गुरु आपल्याला तशाच प्रकारचा बोध करून शिकवत असतात की तूच देव आहेस. तू का बाहेर फिरतोस? कुठे सापडणार तुला देव? मंदिरात? मंदिरात देव आहे? मशिदीत देव आहे? कुठेच नाही आहे. मानले तर हे सगळेच दगड आहेत आणि मानले तर सगळेच देव आहेत. इथे बसले तुम्ही सगळेच देव आहात. म्हणून बघा, मी कधीच कुणाला आशीर्वाद देत नाही. तुम्ही नमस्कार केला की मी पण तुम्हाला नमस्कार करतो. हे काय? हा नमस्कार करतो मी. तुम्हाला सगळ्यांनाच साष्टांग दंडवत घालतो, कारण तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये मीच आहे. बाप्पा अभिमानानं सांगायचे, सिद्ध रामेश्वरांच्या कृपेने ते मला कळलं आणि म्हणून बाप्पा म्हणायचे मी आत्मा आहे. परिस्थिती बदलते तसं अध्यात्म सांगावं लागतं. संत त्याच्यासाठीच असतात. जे ग्रंथात आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीच सांगत नाहीत, पण स्थल काल आणि परिस्थिती बघून सांगायचं असतं. जेवण ताटामध्ये वाढून ठेवलं, आई त्याच्यासाठीच आवश्यक असते की त्यातलं किती भरवायचं आणि कुठला पदार्थ किती भरवायचा हे आई ठरवत असते. आपली जननी कोण आहे? सद्गुरू. म्हणून सद्गुरूंवर प्रेम करा, काहीच मागू नका, कधीच कमी पडत नाही. मला आज अब्जाधीश बनवलंय काडसिद्धाने. आमच्या मनामध्ये कुठलीही इच्छा होऊ दे महाराज, कुठलीही येऊ दे, अर्थात व्यक्तिगत कधीच येत नाही, कारण व्यक्तिगत जीवनच नाही आहे. आम्ही एक मागे संकल्प सोडला की लोकांनी मरणोत्तर देहदान केलं पाहिजे. कुठेही प्रसिद्धी नाही, कुठेही पेपरबाजी नाही, कुणाला तू कर रे तू कर म्हणून सांगितलं नाही. पण आश्चर्य, आत्तापर्यंत मला वाटतं कालची किती झाली की 56 लोकांनी देहदान केलंय. म्हणजे माझ्यावर लोकांचा विश्वास किती असेल याचा विचार करा. की मरणोत्तर देहदान करायचा. मेलेला माणूस जो आहे तो माझा भक्त असेल म्हणून त्याला वाटत असेल, पण नातेवाईकांनी त्याला मान्यता दिली पाहिजे ना. आपण अमेरिकेतून बॉडी घेऊन येतो, हे इथे संस्कार झाले पाहिजेत. म्हणजे एका संतामध्ये केवढं सामर्थ्य येतं याचा विचार करा. स्वामींनी सांगितलंय ना, आम्हाला देहदान करायचं म्हणजे करायचं. नातेवाईक तयार होतात की आमची नातेवाईकाची बॉडी, नाही ते त्यांचे शिष्य होते, ती त्यांची शिष्या होती, तिची अखेरची इच्छा होती, म्हणून आम्हाला देहदान करायचं. म्हणून मगाशी मी सांगितलं, मी अब्जाधीश आहे सगळ्या बाबतीमध्ये. माझ्या बोलाला, माझ्या वागण्याला, माझ्या चालण्याला, माझ्या प्रत्येक कृतीला ताकद कोण देतं? समर्थ सद्गुरू काडसिद्धेश महाराज. म्हणून एक गुरु जर तुमच्या पाठीमागे असेल तर तुम्ही जगात कुठल्याच बाबतीमध्ये भिकारी राहणार नाहीत. महाराज, आम्ही
इच्छा व्यक्त केली की रस्त्यावर ॲक्सिडेंट घडतात, लोकांचा जीव जातो आणि या एजन्सीवाले शोधत बसतात किती रुपये देणार. तोपर्यंत त्याचं रक्त बळाबळा वाहत असतं आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर 10 ते 15 मिनटात जर जवळच्या हॉस्पिटलला नेऊन पोचवलं तरच तो पेशंट वाचू शकतो, नाहीतर नाही वाचत. आमच्या मनामध्ये आलं की आपल्याला अशा प्रकारची सेवा चालू करायची. आम्ही आवाहन केलं, गोरगरीब भक्तगण आहेत, 54 ॲम्ब्युलन्स आज हायवेवर आज 17 वर्ष चालू आहेत. 20-22 लाखाची गाडी असते, ती गाडी, त्या ड्रायव्हरचा पगार, त्या गाडीचं मेंटेनन्स सगळं अविरतपणे चालू आहे आणि मला तर किस्साच नाही आहे. आताच मगाशी एक आतमध्ये एक ताई आली होती भेटायला, शिष्य आहे ती नोकरी लागली, जवळजवळ 30-40 हजार रुपये पगाराचा बंडल घेऊन आली, पहिला पगार माऊलीला द्यायचा. मी हात लावला आणि तिला सांगितलं आईला देऊन टाक तुझ्या, मला काय करायचे पैसे, तुझं प्रेम महत्वाचं. तुम्ही लक्ष्मीच्या पाठीमागे लागलीत की लक्ष्मी भिकारी बनवते. तुम्ही नारायणाच्या पाठीमागे लागा, लक्ष्मी तुमची पाठच सोडत नाही, हे लक्षात घ्या, पाठच सोडत नाही. नामदेव महाराज कीर्तन करायचे, घामानं डबडबायचे, मग देव जसा पाठीमाग, अरे थांब ना नाम्या, अरे थांब ना, आणि घाम टिपण्यासाठी तशी आई पाठीमागून मुलांच्या फिरत राहते आणि त्याला काऊची चिवची गोष्ट सांगून जशी बरवते, तसे नामदेव महाराजांचं विठ्ठल कौतुक करायचे, कौड कौतुक करायचे. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा, या धनाच्या पाठीमागे लागू नका, नामाच्या पाठीमागे लागा. आणि नाम कुणाचं घ्यायचं, कुणाचं तरी घेऊ नका. बऱ्याच क्षेत्रामध्ये कुणाकुणाची नावं घेतात म्हणून वाया जातात. म्हणून नाम एकाचंच घ्यायचं, ते म्हणजे सद्गुरू. बस. माझ्या समोर आत्ता इथे जरी प्रत्यक्ष भगवान शंकर प्रसन्न होऊन उभे राहिले, भगवान शंकर सोडून द्या, मी आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांचा उत्तराधिकारी आहे, ते आमचं आराध्य दैवत भगवान प्रभू रामचंद्र जरी उभे राहिले तरी मी काहीच नाही मागणार, पण बाप्पांकडे मात्र नक्की मागणार. जे राम देऊ शकत नाही ते काडसिद्धेश्वर, समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वरच देणार. कारण त्यांच्यामध्ये परब्रह्म आहे, त्यांच्यामध्ये ब्रह्म आहे, त्यांच्यामध्ये विष्णू आहे, त्यांच्यामध्ये शिव आहे. प्रत्यक्ष भगवान प्रभू रामचंद्र सुद्धा त्यांच्यामध्येच आहेत. ऐसा ज्याचा विश्वासू, एकनाथ महाराजांचा अभंग आहे ना, असा ज्याचा दृढ विश्वास आहे, गुरु परमात्मा परेशू. गंमत आहे, विसरलो होतो मी, पाठीमागून त्यांनीच सांगितलं, अभंग विसरलो होतो. पण महाराज लोकांनी लक्षात ठेवायचं की ते एक स्टाईल असते आहे ना, बोलून दाखवायचं नाही विसरलो म्हणून. पण ज्याच्या पाठीमागे गुरु असतो ना त्याला तो बरोबर सुचवतो. पाठीमागून बाप्पाने सांगितलंय, कारण एकनाथ महाराजांचा अभंग आहे, गुरु परमात्मा परेशू, ऐसा ज्याचा दृढ विश्वास हो. गुरु कुठे नसतो, गुरु कुठे नाही आहे, सर्वत्र असतो. फक्त तुम्ही ध्यानी मनी स्वप्नी त्याचं नाम घ्या, त्याचं स्मरण करा. मग मुखानंच अगदी तो कानमंत्र म्हटला पाहिजे असं नाही. ध्यानी मनी स्वप्नी तुम्हाला फक्त गुरु 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 आणि गुरु एवढं जर असेल ना तर तुमची जगामध्ये किंमतच नाही कोण करणार, तुम्ही अब्जाधीश कोट्याधीश होणार. मग असे आम्ही आलो, तुम्ही सगळेजण उठलेत, हे सगळे महाराज पण उठले. मला थोडंसं मनाला हायसं वाटलं. का सांगा, की मी विचार केला मनाला, अरे ह्या बॉडीला एवढी किंमत कुणामुळे आहे, त्यांच्यामुळे. सगळे महाराज उठले धाडकन आणि आमचं स्वागत केलं. ही कुणी सामर्थ्य दिलं या बॉडीला, या बॉडीला किंमत कुणी दिली, तर समर्थ सद्गुरू काडसिद्ध आहे. ही त्यांची कृपा आहे. म्हणून म्हणूया का त्यांच्यावर एक आणखीन अभंग. आल त्रिभुवनाच राज हो
त्रिभुवनाच राज योगी काड सिद्ध महाराज योगी काड सिद्ध महाराज जगिडंका त्याचा वाज पर ब्रह्मदेवराज जगिडंका त्याचा वाज पर ब्रह्मदेवराज आलं त्रिभुवनाचं राज हो आलं त्रिभुवनाचं राज योगी काळ सिद्ध महाराज योगी काळ सिद्ध महाराज जगिडंका त्याचा वाज पर ब्रह्मदेवराज जगिडंका त्याचा वाज पर ब्रह्मदेवराज राज हो आलं त्रिभुवनाचं राज योगी काळ सिद्ध महाराज योगी काळ सिद्ध महाराज जगिडंका त्याचा वाज पर ब्रह्मदेवराज जगिडंका त्याचा वाज पर ब्रह्मदेवराज काही उणे लोका या देवाच्या पायी काही उणे लोका या देवाच्या पायी नाही ऐसे काही जगी होणे नाही नाही ऐसे नाही जगी होणे नाही काही उणे लोका या देवाच्या पायी नाही ऐसे काही जगी होणे नाही मुक्ती मुक्ती शक्ती ओ मुक्ती मुक्ती शक्ती हा सर्वांना देणार हा सर्वांना देणार जगिडंका त्याचा वाज पर ब्रह्मदेवराज जगिडंका त्याचा वाज पर ब्रह्मदेवराज आलं त्रिभुवनाचं राज हो आलं त्रिभुवनाचं राज योगी काळ सिद्ध महाराज योगी काळ सिद्ध महाराज जगिडंका त्याचा वाज पर ब्रह्मदेवराज जगिडंका त्याचा वाज पर ब्रह्मदेवराज सुखे करा हो संसार न विसरता परमार्थ हे कराव संसार न विसरता परमार्थ भवसागर त्राता कारे करता तुम्ही चिंता सागर त्राता कार्य करता तुम्ही चिंता मन बुद्धी वाचा हो मन बुद्धी वाचा तोच मुक्तीचा दाता तोच मुक्तीचा दाता जगिडंका त्याचा वाज पर ब्रह्मदेवराज जगिडंका त्याचा वाज पर ब्रह्मदेवराज आलं त्रिभुवनाचं राज हो आलं त्रिभुवनाचं राज योगी काळ सिद्ध महाराज योगी काळ सिद्ध महाराज जगिडंका त्याचा वाज पर ब्रह्मदेवराज जगिडंका त्याचा वाज पर ब्रह्मदेवराज भाव वीण भक्ती भक्ती वीण मुक्ती भाववीण भक्ती भक्तिवीण मुक्ती बळ वीण शक्ती जैसी वाया हो जाती बळवीण शक्ती जैसी वाया हो जाती दुर्लभ जन्मा घेऊनी हो दुर्लभ जन्मा घेऊनी न झाली कृपा आज न झाली कृपा आज जगिडंका त्याचा वाज पर ब्रह्मदेवराज जगिडंका त्याचा वाज पर ब्रह्मदेवराज आलं त्रिभुवनाचं राज हो आलं त्रिभुवनाचं राज योगी काळ सिद्ध महाराज योगी काळ सिद्ध महाराज जगिडंका त्याचा वाज पर ब्रह्मदेवराज जगिडंका त्याचा वाज पर ब्रह्मदेवराज नरे
नरेंद्र म्हणे हा देवांचा देव, नरेंद्र म्हणे हा देवांचा देव, येथे नसे कधी भेदभाव, येथे नसे कधी भेदभाव, जो जो शरण आला हो, जो जो शरण आला त्याचा करी हा उद्धार, त्याचा करी हा उद्धार, जगिडंका त्याचा वाज वर ब्रह्मदेवराज, जगिडंका त्याचा वाज वर ब्रह्मदेवराज, आले त्रिभुवनाचा राज, ओ आले त्रिभुवनाचा राज, योगी काळ सिद्ध महाराज, योगी काळ सिद्ध महाराज, जगिडंका त्याचा वाज वर ब्रह्मदेवराज, जगिडंका त्याचा वाज वर ब्रह्मदेवराज. समर्थ सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की, समर्थ सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की, समर्थ सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की. बघा केवढी ताकद ह्या काळसिद्धांमध्ये आहे. नरेंद्र म्हणे हा देवांचा देव, येथे नसे कधी भेदभाव, जो जो शरण आला त्याचा करी हा उद्धार. असा उद्धार करणारा हा दाता समर्थ सद्गुरू काळसिद्धेश्वर महाराज हे आपलं सतत कृपा करोत, आपला सर्वांचा उद्धार करोत, अशी त्यांच्या चरणी मी भीक मागेन आणि माझ्या वाणीला विराम देतो.